तर सध्या दिवाळी चालू आहे, तर आम्ही दिवाळीच्या शॉपिंगसाठी आलो आहोत. या आमच्या गावाकडे लागलेला हा सेल. या सेलमध्ये प्रत्येक वस्तू 22 रुपयामध्ये आहे. कोणतीही वस्तू घ्या 22 रुपयामध्ये. ही सेल मग आम्ही बघा दीदीने अशी एक बास्केट घेऊन आता आम्ही आलो या सेलमध्ये शॉपिंग करण्यासाठी. बघा अशी कप ठेवण्यासाठी ट्रे, लायटर, चाकू. तर मी मम्मीला व्हिडिओ कॉल करून दाखवलो की आम्ही कोणत्या कुंडी घेऊता. ह्या वाल्या काय ह्या डिझाईनच्या. तर मम्मीला मी व्हिडिओ कॉल करून दाखवत होतो. तर शिवम पण कसं बघतोय. ही पर्स कोणतीही वस्तू फक्त 22 रुपयामध्ये. तरी ते पप्पाने शॉपिंग केली ती मला तर डबल आलो आहोत इथे शॉपिंग करण्यासाठी. माझा आणि शिवम येताना शिवम खूप रडत होता. म्हणजे जरा ते फुगला होता तसं म्हणा. त्याच्यामुळे मम्मी आणि शिवम पप्पा ते डबल येणार आहे त्या सेलमध्ये शॉपिंग करण्यासाठी. आता मी दीदी पप्पा आलो आहोत. तर बघा ही किचन किती छान दिसतंय. त्याच्यातली आम्ही एक किचन घेतली. खूपच गर्दी आहे ते या 22 रुपयाच्या सेलमध्ये. तरी आपण शिवसेना लक्ष्मी वगैरे पण खटाम करतो. ही आम्ही चौरंग आणलेली होती तर डबल आम्ही घेतले 2. बघा त्या षटकोन आकाराची. दे 22 रुपये. तर आम्ही ते स्केल न देऊ. बघा हे अशी पेन तर 10 आहे सेट आणि हा एक कलरचा घेतला आम्ही. बघा ही चिकटपट्टी पण एक कंगवा पण. बघा ही आहे आमची शॉपिंग. पप्पा यांच्याकडे पडस असणार. बघा मित्रांनो ही आमची दिवाळीची छोटीशी शॉपिंग. असे आमचे वेगवेगळ्या व्लॉगसाठी तुम्ही आम्हाला कमेंट करत जावा आणि दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलमध्ये जावा. पप्पाला खूपच गरमी होईल या. पण त्याला चिकटपट्टी पण घेतली. ही 60 रुपयाची चिकटपट्टी फक्त इथे 22 रुपयामध्ये. प्रत्येक वस्तू इथे कोणतीही 22 रुपयातच. आता मता कोणी मंदिर सुचणार. तर बघा हा डोक्याचा मालिश करण्याचा पण आम्ही घेतला. दीदी शॉपिंगचं पण म्हणत राव. दिन आणि सामान पटकन. हा छोटा रोल बॉक्स हा पण घेतलो. आम्ही अगोदर तिकडे येऊन शॉपिंग केली असल्यामुळे मला इथं म्हणजे रिपीट काही घेण्याची गरज नाही या. किंदा चिकट असतात. आम्ही अगोदर शॉपिंग केलेली होती ह्या सेलमध्ये. ते डबल आलेलो आहोत फक्त 3 थोडे महिन्यात. भांडे घासायचे घासणी वगैरे फक्त 22 रुपयामध्ये. हे माझ्या रूम मध्ये पेन ठेवण्यासाठी पण घेतलो. ही चहाची गाळणी पण खूपच भारी भारी या वस्तू होत्या. फक्त मी डब्बा लावला. हा हे बघा
लहान लेकरांची स्कूलमधली टिफिन, कॉम्पॉस सुद्धा 22 रुपयातच. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुमची राय तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. ही बघा डस्टबिन, तर ही डस्टबिन मला आवडली होती आणि आम्ही घेतलं सुद्धा होतो, पण नंतर मला चिरलेली असल्यामुळे आम्ही वापस शिवमान्यता नाचली. माझ्या टेबलवर ठेवण्यासाठी ही डस्टबिन आहे, टेबल डस्टबिन. डस्टबिन म्हणतात खूपच गर्दी आहे म्हणून इथे कलर हा व्हिडिओ जरा बरोबर नाही काढण्यात आला आहे. तरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. या दिवाळीमुळे खूपच गर्दी आहे. बरोबर फेद्दात पन्नास त्यांना फेद्दात पाहून इस्तान 20 रुपये. हां लोकांना नाही निघतात दीदी घंटा मोबाईल का म्हणे माझा सुद्धा फोन इथे हँग होईल. थांबा 2 मिनिट. नाकोकड शिंकोट हाय पट करते ना 2 काळा कलर फिट करते टेबल के जागा फक्त व्हिडिओ काढायला बाबा मी डस्टबिन घेतले आम्ही टेबलवर ठेवण्यासाठी आणि याच्यावर घरातल्या सुद्धा ठेवण्यासाठी घेतलेले असते. असे हँगर्स वगैरे बिल तर नाही होत मला पिंडी वाटत नाही वाईट. आपण पदुमांच्या वाढत असतात हा देणार ना. आमची अर्धी शॉपिंग अजून राहिलेली आहे. लावण्या प्लास्टिक ती सुट्या तिथे म्हणत मी म्हणत प्लेट प्लास्टिकची ना होतात जास्त होत नाही देता प्लेट सोबत चमचा आणि हे फ्लॉवर मला माहिती 60-70 कपलूच असतात. असे फ्लॉवर स्पॉट असे काचेचे कप आम्ही एक डझन घेतलेले आहे. एक कप 22 रुपये. आणि फ्लॉवर स्पॉट सुद्धा घेतलेले आहेत. हिची डिझाईन कशी आहे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. अशा बरण्या घेतलेल्या आहेत सध्या. इंतोड टाकतो आणि नंतर येऊन दुसऱ्या राऊंडमध्ये अजून अर्धा डझन घ्यायचे. बघा ही गोवावाली कप इथे वाटत तसले कप आम्ही गोवामधले 3 घेतलेले आहेत. याच्यातून कोणता डिझाईन चांगला वाटतोय ही अगरबत्ती वगैरे ठेवण्यासाठी चिनी माती स्टँड बघा हँड शॉपिंग. तर आता आम्हाला इथे पाय पुसण्यासुद्धा 22 रुपयातच. हे प्लास्टिकचे तर बघा ही दोन्ही डिझाईन कोंड्यांची चांगली होती. बट आम्हाला ती कोंडी त्याच्यातून आम्ही हेच घेतली कारण आमच्या घरातल्या सगळ्या कोंड्या अशाच डिझाईनच्या आहेत. तर सगळ्या सेम सेट वाटावं म्हणून तर असे अर्धा डझन घेतलेले आहेत ही कोंडी. तर ही झाली आमची दुसऱ्या राऊंडमध्ये अर्धी शॉपिंग. तर आम्ही अजून नंतर पण येणार आहोत. त्याची बिल पे करून आम्ही जाणार आहोत आता घरी. जाता जाता पुस्तकं पण घ्यायचे.
घरी आल्यावर बघा शिवमला दाखवलं होतं कच्चा कोण होता हे शिवमच्या टेबलवर ठेवण्यासाठी डस्टबिन आणि माझ्या टेबलवर ठेवण्यासाठी डस्टबिन, झाडांसाठी फवारणी, पटापट बघा किचन. हा मी बंडी में जाऊन मी शँक होत ना तर बिझी असतो ह्याच्यातली प्रत्येक वस्तू 22 रुपयामधली सेल. ही माझ्यासाठी घेतलेली किचन आणि ती दीदीची. आई इदिन नेम करत आमच्या इथे तू कळश ही कुंड्या ठेवण्यासाठी कारण अगोदर घेतलेली होती नाही आवडता तर डबल नाद टेबल पेन कुठे संपाचे पेन संपाकना म्हणजे तयारी घरातल्या पायऱ्यांवरच्या कुंड्यांसाठी घेतलेली आहे. हा इथे बसून घ्या आणि नंतरून आम्ही डबल गेलतो बघा हा ब्रश कपल ब्रश. तर शिवमच्या टेबलवर ठेवण्यासाठी ती पेनची स्टँड आणि अशा काचेचे कप तो 1 डझन 12 आणि तसल्या 6 बरणी अर्धा डझन. पिंक कसा वाटला दिवाळीचा कमेंटमध्ये